Co-powered by Techno. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत मित्रपक्ष म्हणून काम केलेल्या सेवा जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे आपल्या सोबत आहेत. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीसोबत काम केलं मित्रपक्ष म्हणून, परंतु आज कुठंतरी आपण कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि एक आपली वेगळी भूमिका या ठिकाणी विधानसभेच्या अनुषंगाने तयारी दिसते आपली. मी शिवसेनेमध्ये 39 वर्ष काम केलं, परंतु शिवसेनेला माझी गरज वाटत नाही. प्रत्येक वेळेला 40 वर्ष माझ्यावर अन्याय झाला, म्हणून आम्ही सेवा जनशक्ती पार्टी नावाचा नवीन पक्ष स्थापन केला. या पक्षासोबत लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी माझ्यासोबत चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये विधानसभेच्या जागा देण्यात याव्यात असं मी त्यांना मागणी केली होती. जी जागा मिळेल ती देऊ असा शब्द दिल्यानंतर मी त्यांना अट घातली होती की लोहा विधानसभा ही मनोहर धोंडेसाठी आपण देणार असाल तरच आम्ही महाविकास आघाडीसोबत येऊ असं मी शरदचंद्र पवार साहेबांना सांगितलं होतं. त्यांनी उद्धव ठाकरेशी चर्चा करून सांगतो असं मला म्हणाले आणि नंतर 10 दिवसानंतर त्यांनी मला शब्द दिला की आम्ही सेवा जनशक्ती पार्टीला लोहा विधानसभेची जागा द्यायला तयार आहोत. असा शब्द दिल्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर सेवा जनशक्ती पार्टी आणि शिवा संघटनेचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला होता. मला विश्वास आहे की उद्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेला शब्द हा लोहा विधानसभा मतदारसंघ सेवा जनशक्ती पार्टीला नक्की सोडतील. ते आम्ही 10 जागांची मागणी महाराष्ट्रातून त्यांच्याकडे केलेली आहे. 10 पैकी ज्या देतील ते घेऊ, परंतु लोहा विधानसभा दिलीच पाहिजे, दिलेला शब्द पाळला पाहिजे. जर त्यांनी शब्द पाळला नाही तर मात्र आम्ही वेगळा विचार करू शकतो. तुमच्या पक्षांना तुमचा पक्ष 10 जागा मागतोय. कुठल्या विधानसभेवर हा दावा असणार आहे किंवा कुठली विधानसभा मतदारसंघ असणार आहे? मी महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार सहित सगळ्या नेत्यांना सेवा जनशक्ती पार्टीला विधानसभेच्या 10 जागांची मागणी केलेली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामधून लोहा, नांदेड दक्षिण आणि नायगाव, हिंगोली जिल्ह्यामधून वसमत मतदारसंघ, परभणी जिल्ह्यामधून गंगाखेड मतदारसंघ, लातूर जिल्ह्यामधून अहमदपूर आणि उदगीर मतदारसंघ, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा मतदारसंघ, सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट मतदारसंघ, असे 10 मतदारसंघ जिथं आमचं प्रचंड मोठं काम आहे अशी मागणी मी केलेली आहे. मला विश्वास आहे नक्की ते यातल्या जागा काही देतील. परंतु पुन्हा सांगतो, लोहा विधानसभा ही जागा जर त्यांनी आम्हाला नाही दिली तर आम्ही समविचारी पक्षाला सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही वेगळ्या 40 जागा लढवणार आहोत. तर हे होते सेवा जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी शरद पवारांची भेट घेऊन जवळपास महाराष्ट्रामध्ये 10 जागेवर आपला उमेदवार देण्याची मागणी केलेली आहे. 10 जागा त्यांना उमेदवारी म्हणून पाहिजे आहेत. त्यांची मागणी जर पूर्ण नाही झाली तर आपण पर्यायी मार्ग शोधू अशी प्रतिक्रिया प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी दिली आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, माळाकोळी, नांदेड. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.